त्याला आई चंडिका मातेला वंदन करून आजच्या या लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. आजचा तिसरा रात्रीचा दिवस आहे, तिसऱ्या रजनीमधला आजचा दिवस आहे आणि या दुसऱ्या सामन्याला अगदी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतुपॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 आपण पाहतायत आणि या पहिला मॅच काय रंगला होता. अप्रतिम सामना पहिला संपलाय. आणि पहिला सामना जसा अटीतेची झुंज पाहिली होती, 74 धावांचा पाठलाग करायचा होता टीमला. त्यावेळेला टेन्शन वाढलं होतं, थोडंसं प्रेशर वाढलं होतं द ग्रेट मराठा जुचंद्र या टीम होतं. पण नाव काय होतं, ज्यानं षटकार ठोकला होता तो षटकार पुन्हा पुन्हा पाहिला ना तर कदाचित लक्षात येईल. अशा प्रेशर सिच्युएशनला, अशा क्रुशियल मोमेंटला हाताळू कोण शकणार आहेत, त्याचं नाव होतं. आता पुन्हा एकदा JTCच्या स्क्रीनवरती बघा, हा तो सिक्सर होता, हा षटकार, त्याचं नाव होतं. खेळताना कधीच घेत नाही तो दडपण, तो दर्पण होता. किती प्रेशर येऊ द्या, किती दबाव येऊ द्या, पण त्या दबावामध्ये नेहमीच आपला खेळ दाखवतोय. आणि त्याने चांगलं म्हटलं होतं, अशा मैदानावरती अशा मॅच खेळताना मजा येते आणि ती मजा त्यानं प्रेक्षकांना देखील दिलेली आहेत. अभिनंदन पुन्हा एकदा. दर्पण मात्र आपलं देखील. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला वाघरालपाडा टीम आणि दुसऱ्या बाजूला टीम पतुपॅकर्स अंकुस्मृती दत्ताळी ही जुचंद्रचा संघ मैदानावरती. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज आहेत. समाजच्या कक्षामध्ये आमच्या जोडीला अक्षयजी साठम जॉईन होतील. पहिले षटक हाताळण्यासाठी कैवल्य. पहिला चेंडू थोडासा पिक केला, लेनला प्लिक केला आणि पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. थँक्यू. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू थोडासा हात येणारा चेंडू होता. जसा हात आला तसा त्याला बाहेर पडलाय. अक्षयजी साठम जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू. बॉलिंग मार्कवरती कैवल्य पाटील, जुचंद्र एक्सप्रेस आणि पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर डाऊन द लेग साइड वाईट बॉलचं सिग्नल. खऱ्या अर्थाने आराध्य इलेव्हन वाघरालपाडा आणि पतुपॅकर अंकुस्मृती दत्ताळी अनेक वेळा एन्काउंटर झालेत एकमेकांच्या अपोजिट आणि सध्या या दोघांची रायव्हलरी राहिली म्हणून त्या प्रकारचा हाही मॅच आपण पाहतोय. 1 बॉल 5 धावा. जसं तुम्ही उल्लेख केला, पण पहिल्या सामन्याने 2 गोष्टी दाखवल्यात. कालची रात्र वेगळी होती, आजची रात्र वेगळी आहे. काल धावा येत नव्हत्या, आज धावा आल्यात आणि धावांचा पाठलाग देखील झालाय. त्याच्यामुळे आजचा थोडासा दिवस वेगळा सुरू झालाय. अर्थ चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता पण 2 साऊंड आलेत बहुधा असं आपल्याला जाणवतंय. ज्या पद्धतीनं अपील देखील झाला होता पण पंचांचं जसं रिॲक्शन होतं, 2 साऊंड थोडेसे बॅटला स्पर्श झालाय आणि एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या चेंडूचा खेळ संपलाय. धावा धापलकोणती 6. अक्षयजी आपण चर्चा करतो की पहिला सामना जसा झाला होता कदाचित थोडासा बेंचमार्क सेट झालाय. कालचा दिवस वेगळा होता. 55, 60, 56 त्याच्या आसपास धावफलक थांबत होता. पण आज पहिलाच मॅच 73 धावा आणि त्याचा पाठलाग झालाय. नक्कीच 2 चर्चा आपण करतोय, हायेस्ट स्कोर आणि लो स्कोर. लो स्कोर धावा डिपेंड झाल्यात 12 बॉलमध्ये 11 आणि हायेस्ट स्कोर या मागील मॅचमध्ये धावा चेस झाल्यात. म्हणूनच या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. आणि सध्या दर्पण मात्रे काय जबरदस्त बॅटिंग केली. 12 बॉल 12 षटकाराचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे आणि त्यानेच तो मॅच जिंकवला. एका साईडला तनू आणि त्याच्या जोडीला भूमीत, हे 2 बॅटर आपण पाहतोय. तनू या टीमची रन मशीन आहे आणि चौकार षटकार ठोकण्यामध्ये एक्सपर्ट असा बॅटर. एक चौकार त्याच्याही बॅटमध्ये आलाय. 2 चेंडू 6 धावा. वाघरालपाडा संघ म्हटला ना तर मोठमोठ्या संघांना पराभवाचं पाणी पाजणारा संघ आहे, मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा संघ आहे. म्हणून याही स्पर्धेमध्ये या संघाला आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती जुचंद्र एक्सप्रेस, मिस्टर ब्रँडेड कैवल्य पाटील पुन्हा बॉलिंग मार्कवरती सज्ज. चेंडू क्रमांक 3 घेऊन. यावेळी पाहिलं तर हा बॉल अप्रतिम होता. डॉट बॉलचा इशारा येतोय. 3 बॉल 6 रन. पहिले 2 चेंडू पाहिले तर कदाचित विदिन द स्टंप गेले होते पण हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. अतिरिक्त जोर, थोडासा खांद्याचा एफर्ट लावला, ताकद झोकली होती हा चेंडू हाताळताना कैवल्यानं. डॉट बॉलची सांगता अफुलरलेन होता. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटला लागला, पायावरती आदळला. 9 सेकंडला धाबात करण्याची प्रयत्न देखील झालाय. आणि एक चांगला उल्लेख तुम्ही केला वाघरालपाडा टीमचा
याचा अर्थ की एखाद्या स्पर्धेमध्ये जसा अपसेट असतो ना, उलटफेर, नेहमीच या वाघरालपाडा टीमनं मोठमोठ्या स्पर्धामध्ये तो उलटफेर केलाय आणि बघूया या सामन्यामध्ये तसं काय घडतंय का. पुढचा बॉल मिस टायमिंग फटका इथे आहे. दोन बंधूंनी मिळून हा विकेट घेतला. एक तर कैवल्य बंधू, त्यानंतर जितेश बंधू, एस्टॅनच्या मागे दोन बंधूंनी मिळून या बॅटरचा विकेट घेतला. पहिला गडी बाद भूमीत. बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. रिप्ले बघा मेगा स्क्रीनवरती. अकोटप्याचा चेंडू होता, बॅट थोडीशी हातामध्ये फिरली, त्याच्यामुळे बॅटला थोडा वरच्या बाजूला स्पर्श झाला आणि जसं तुम्ही उल्लेख केला जितेश बंधू होते बिहाइंड द विकेट यष्टेच्या भूमिका. बघा बॅट थोडी हातामध्ये जशी फिरली, हा फटका खेळायचा होता भूमीतला, पण तो तर स्ट्रगलिंग करत होते, थोडासा संघर्ष करत होते या इनिंगमध्ये खेळताना आणि त्यांचा संघर्ष या विकेटनं संपलाय. कैवल्य बंधूंचा उल्लेख तुम्ही केला, ज्या पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कसं सावरायचं, कसं ॲडजस्ट करायचं आणि कसं पुन्हा एकदा लाईन अँड लेनला मेंटेन ठेवायचं, हे सगळं एक चांगला गोलंदाज, अनुभवी गोलंदाज, कसलेला खेळाडू करू शकतो त्याने या सामन्यामध्ये दाखवून दिले. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, एक वाईट बॉल देखील आला, पण त्यानंतर ते 4 चेंडू हाताळलेत ना त्याच्यावरती फक्त सिंगल धरण. जितेन पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय. हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपये कॅश प्राईज. विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राईज लावलाय. सॉफ्ट हँडने डिफेन्सिव्ह स्ट्रोक होता, पॉइंटला हा बॉल येतोय आणि सध्या आपला अकाउंट ओपन करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये आलंय 7 धावा 1 विकेट. कैवल्य पाटील. या ठिकाणी बहुजन विकास आघाडी महिला कार्यकर्त्या अर्चनाताई पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपताना एक गडी बाद 7 धावा धापलकामध्ये आले की सुरुवात चांगली केली होती, स्टार्ट चांगला केला होता, पण कैवल्यनं या षटकाचा शेवट चांगल्या पद्धतीने केला होता आणि ते कारण होतं की जो विकेट प्राप्त केला 5व्या चेंडूवरती यश लाभलं होतं. एका बाजूला तनू बॅटिंग करताय आणि दुसऱ्या बाजूला विशाल 1 वरती बॅटिंग करतो, तर 1 चौकारणीशी तनूला पाहिलं तर 5 वरती बॅटिंग करतात. ही स्पर्धा अशी आहे, म्हणजे ज्यावेळेला रजनीमध्ये खेळतो थोडासा खेळ पुढे पुढे जातो ना, त्यावेळेला जी पहिली इनिंग असते, पहिली इनिंगमध्ये अपेक्षित धावसंख्या, जे टार्गेट आपण बघतो प्रोजेक्टेड स्कोअर जर पाहिला तर या क्षणाला थोडंसं कमी दिसतोय, पण मागचा सामना पाहता याही सामन्यामध्ये किमान 50 धावांची वेस ओलांडणं गरजेचं आहे. अंकुश स्मृती का दत्ताळी पतुपॅकरचा संघ फार मोठा आहे, अगदी तुल्यबल संघ आहे, दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि ती ताकद ओळखून तुम्हाला एक टार्गेट सेट करायचं आहे या सामन्यामध्ये आणि ही स्पर्धा खेळणं प्रत्येकानं पसंत केलं. या स्पर्धेची चर्चा सर्वदूर सध्या लागलेल्या कालचाही दिवस होता. कित्येक प्रेक्षक अगदी मध्यरात्रीचा सुमार पालटून गेला होता, तरी देखील ऑनलाईन JTCच्या त्या लाईव्हच्या स्क्रीनवरती जोडले गेले होते, त्यांचंही मनापासून आभार आहे. आणि मध्यरात्र उलटून गेली असताना देखील या मैदानावरची प्रेक्षक संख्या कमी झाली नव्हती. हे यश आहे या स्पर्धेचं, यश आहे या पतुपॅकरच्या टीमचं, ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी निखिल पाटील सज्ज होती. स्ट्रायकर विशाल. पहिला बॉल बॅटची एज आणि इथे कॉड बिहाइंडच्या माध्यमातून निखिल पाटीलला पहिल्या बॉलवरती पहिला गोल्डन विकेट मिळालाय. अष्टपैलू खेळाडू जुचंद्र गावाचा आयकॉन प्लेअर निखिल पाटीलने घेतलाय पहिला विकेट. थँक्यू. निखिल आले. पहिला चेंडू तो उजव्या शीच्या बाहेरचा, पुन्हा एकदा तेच कहाणी होती, बॅटला मधोमध लागला नाही, आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकांना टिपलाय. हा दुसरा असा जे टिपलाय. यष्टीरक्षक थोडेसे बदललेत, पण खेळ तसाच आहे. अकोटाब्याचा चेंडू होता आणि ज्यावेळेला टॉस झाला ना त्यावेळेला कॅप्टनशी चर्चा चालू होती. त्यावेळेला दत्ताळीच्या टीमच्या पतुपॅकरच्या टीमच्या कॅप्टननं म्हटलं होतं की आमच्याकडे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. त्यांनी कैवल्य पाटीलचं नाव घेतलं, त्याने दिवेशचं नाव घेतलं, त्यानं पातीचं नाव घेतलं आणि त्यानं निखिल पाटीलचं देखील नाव घेतलं होतं. हे फ्रंटलाईन गोलंदाज आहेत, हे आमच्या आघाडीचे गोलंदाज आहेत आणि याच क्रमाने आम्ही गोलंदाजी करू. आता तोच क्रम वाघरालपाडा टीमसाठी आहे. अलर्ट लागलाय तुम्हाला. चला
थोडंसं अलर्ट व्हा. धावा करणं गरजेचं आहे. वाघारपाडा टीम सुरुवात तुम्ही चांगली केली होती, चौकारानं स्टार्ट केला त्या मॅचला. मध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन चुकले, फटक्यांची निवड चुकले, पण पुन्हा एकदा ऑन ट्रॅक. जसे एखादी गाडी डिरेल होते ना, ते डिरेल गाडीला ऑन ट्रॅक आणावं लागणार आहेत, धावा उभारावं लागणार आहेत. ती जबाबदारी तनूला आणि नुकतीच बॅटिंगवरती आलेत ती अनुजला निभावायची आहे. हा नक्कीच, कारण की धावा थांबल्या त्याचं कारण आहे तनू जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला राहिलाय. ज्यांनी चौकार ठोकलाय त्याला स्ट्राईक जास्त आलेली नाही आहे. आणि इथे जबरदस्त गोलंदाजी, ऑफ स्टंपवरती ठिचून मारा, खाली राहतोय बॉल. आणि इथे निखिल पाटील आपली गुणवत्ता, आपली कन्सिस्टन्सी दाखवत असताना डॉट बॉल घेतलाय. संघाची धावसंख्या 3 बॉल 8 रन. एका गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की तनूनं चौकार टोकला होता, बऱ्याच वेळा तो नॉनस्ट्राईक एंडला उभा होता. कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे, एकाग्रता भंग पाहू द्यायची नाही आहेत अशा क्षणाला. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट खेळला होता, बॅटच्या आतल्याकडे लागला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू वन बाउन्स फील करतायत. धावा करण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय, पण अगदी टिचून मारा चाललाय. विकेट टू विकेट गोलंदाजी निखिल पाटीलची या षटकामध्ये आले. फक्त 1 धाव आणि 1 विकेट. हीच खासियत आहे निखिल पाटीलची, जबरदस्त गोलंदाजी करतोय अष्टपैलू खेळाडू. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती, पुन्हा एकदा चेंडूला समोरून फिरवण्याची जी शैली आहे ना ती अप्रतिम. इथे रिव्ह्यू घेतलाय, बघूया रिव्ह्यू पंचांच्या माध्यमातून हा रिव्ह्यू येतोय. थर्ड अंपायर वॉर्डरूम मध्ये येतील. जबरदस्त गोलंदाजी होतोय. मला वाटते बॅट्समॅन रिव्ह्यू आहे. येस अंपायर, बॅटिंगवाल्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील की किती दुरून कितून लांबून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. सध्या धावफलक थांबलाय, 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. तितकं सुखावणारा नाही आहेत, पण तनू आणि अनुज ही महत्त्वाची जोडी मैदानावरती आहेत वाघरालपाडा टीमसाठी. ती थोडीशी जमेची बाजू आहेत, फक्त त्यांना धावा करावे लागतील. इथे धावांसाठी झगडावं लागतं. त्याला कारण आहे निखिल पाटीलचं अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी निखिल पाटीलची जी होते, त्याच्यामुळे धावांसाठी झगडावं लागतं. थोडासा वेळ घ्या, टाईम घ्या, थोडंसं सेटल व्हा. आणि ज्यावेळेला फटका खेळण्याचं ज्यावेळेला संधी मिळेल ना त्यावेळेला फटका खेळायचा. थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. कभी क्या होता है, थोड़ा सा वक्त भी देना जरूरी होता है. शायद आने वाला वक्त आपके लिए कुछ अच्छा लेके आए, थोड़ा सा वक्त बिताना भी जरूरी होता है. वेळ देणं देखील गरजेचं होतं आहे. तनू आणि अनुजला तेच काम करायचं आहे. त्याच वेळेला तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील, कारण चॅलेंज दिलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे, DRS घेतलेलं आहे. आणि तिसरे पंच सध्या बिझी आहेत पाहण्यामध्ये की हा चेंडू ज्यावेळेला खेळला आहे त्यावेळेला किती जवळ आणि किती लांबून हा चेंडू पार झाला आहे. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत आणि पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित लोकनेते आमदार चषक 2026 ची आजचा दिवस आहे. वसई तालुक्यातील असं संघ खेळत आहेत. कालच्या दिवसामध्ये याला निमंत्रित संघाचा खेळ देखील पाहिलात. 2-2 संघ दरवर्षी दर दिवशी क्वालिफाय होतात. आणि ग्रँड फिनालच्या दिवशी अगदी सुपर 8 मधली लढाई, त्याच्या जोडीला आयकॉनचा खेळ पाहण्याची संधी आपल्याला देखील मिळणार आहेत. त्याच्यामुळे मजा येणार. ज्यावेळेला ग्रँड फिनालचा दिवस सॅटरडे, असा संडे फंडेवाला असतो, पण सॅटरडे हा हाऊसफुल डे असणार आहे या मैदानावरचा. थोडासा वेळ घेतात पंच, पाहण्याचा प्रयत्न करतायत की चेंडू कशा पद्धतीनं निघून गेलाय पाठीमागे. अक्षय आमच्या जोडीने आहेत, कारण दोन्ही टीमच्या नजरा सध्या वरू मारतात. PCR रूमकडे लागलेले आहेत की निर्णय काय येतोय. वेळ यासाठी घेतला जातो की कोणावरती अन्याय होऊ नये. चांगली गोलंदाजी निखिल पाटील देखील करतात. आणि त्याच जोडीला जे पहिले षटक कैवल्य पाटीलने हाताळलं होतं आणि त्यांच्या कामगिरीला अगदी साजेशी कामगिरी सध्या निखिल पाटीलची होताना दिसते. पंचांनी पाहिलं, न्याहाळलं आणि त्यांचा निर्णय आला. इट्स अ व्हाईट बॉल. नक्कीच व्हाईट बॉलचा सिग्नल येतो. ॲक्शन रिप्ले पाहू शकता तुम्ही. ऑफ स्टंपवरती पिचिंग केला, बाहेर वाईड लाईन क्रॉस झाली, नंतर बॉल आतमध्ये आला, म्हणून रिव्ह्यू सक्सेसफुल राहिलाय बॅटिंगवाल्या टीमचा. टीमची धावसंख्या 9 धावा 4 बॉल. पुढचा बॉल देखील त्याच दिशेने. आता मात्र थोडासा आतमध्ये, चांगला बॉल, याला बोलतात चांगला कमबॅक. आणि इथे डॉट बॉल येतोय. जसं तुम्ही उल्लेख केला त्या व्हाईट लाईनच्या बाहेर गेला, तर ती व्हाईट लाईन नाही आहे, ती गोलंदाजाला गाईडलाईन आहे. बाबा त्याच्या बाहेर जायचं नाही आहे. दॅट्स नॉट व्हाईट लाईन, दॅट्स अ गाईडलाईन आहे तुमच्यासाठी. या ती व्हाईटची ती रेषा ना, ती थोडीशी गाईडलाईन राहिली. धावा धापलकावरती ते 9.
शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत आणि थोडंसं स्ट्रगलिंगवाला खेळ चाललाय, संघर्षपूर्ण खेळ सध्या वाघरलपाडा टीम चाललेला टायमर आहे, त्याकरता वेळेवरती लक्ष द्या. हा बघा गाईडलाईन मी काय म्हटलं, याच्या अगोदरचा चेंडू त्या वाईड लाईनच्या बाहेर गेला होता, आता त्याच्या आत पडलाय. म्हणून म्हटलं ना बया बाबा ती वाईड लाईन नाही आहे, तुमच्यासाठी गोलंदाजी करताना ती गाईडलाईन आहे, त्या गाईडलाईनला फॉलो करा, गाईडलाईनला पाळा. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरमधला, दुसऱ्या षटकातील. अगदी एकाच टप्प्यावरती गोलंदाजी कशी करायची. आता पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलाय का? ओके, बॅट्समन रिव्ह्यू आहे पुन्हा एकदा. पंचाने सांगितले इट्स ओके, पण पुन्हा एकदा बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय. आकडे बदलती थोडी. शेवटचा चेंडूचा हा खेळ होता. आज जर पंचाच्या दिशेने गेला तर कदाचित आकडे नाही बदलणार, फक्त ओव्हर होतील. पण निर्णय जर थोडासा बदलला तर मात्र आकडे थोडेसे बदलली जातील. पण तुर्तास जर पाहिलं तर अक्षय तितकी सुखावणारा धावफलक नाही आहेत जितका पाहिजे होता. सुरुवात सावकारानं केली होती, पहिल्या चेंडूवरती 4 आला होता, पण मागच्या 10 चेंडूचा खेळ पाहिला आहे तर मागच्या 10 चेंडूवरती फक्त 5 रन आल्यात, त्याच्यामध्ये 2 वाईड आल्यात. जबरदस्त गोलंदाजी होते, परंतु सातत्याने DRSचा वापर केला जातोय, म्हणून कुठेतरी जो टायमर आहे त्याच्याकडे देखील लक्ष आहे आणि टाइम स्टॉप केला जातोय. परंतु दत्तावली टीम आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे, जेणेकरून जो डिसिजन आहे तो येईलच. जो गोलंदाज आहे तो जागेवरती तिथपर्यंत थांबवा, बाकी एंड चेंज होईल. आम्हाला देखील माहिती आहे जर फेअर डिलिव्हरी असली तर. बघूया वाईड आहे की फेअर आहे, या दोन गोष्टीची चर्चा आपण करतोय. 9 धावा आहेत, 2 विकेट गेले, 5 बॉल, या एका ओव्हरमध्ये 2 DRS. या ठिकाणी आपण स्वागताने सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मनोजी म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान केला जाणार आहे. त्यांना विनंती करतोय आपण यायचं आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपला स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. या ठिकाणी मनोज म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उब देणारी श्वाळ आणि तदनंतर या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागताने सन्मान या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय नितीनजी म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. नितीनजी म्हात्रे साहेब यांना तुम्ही पाहताय, खूप चांगलं कार्य या संपूर्ण विभागामध्ये नितीनजी म्हात्रे साहेबांचं राहिलं आहे आणि त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रथमेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते प्रत्येक व्यक्तिमत्वाचा स्वागताने सन्मान. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओव्हर संपलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 9. यानंतर आदरणीय सन्माननीय राम मोरिया हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान केला जातोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रथमेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत आहेत. आणि आज पाहुण्यांची मांदियाळी देखील व्यासपीठावरती, व्यासपीठ अगदी गजबजून देखील गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 2 गडी बाद 9 धावा. क्रमांक 3 षटक हाताळण्यासाठी कैवल्य पाटील बंधू याच करता आल्यात, कारण पहिल्या षटकामध्ये धावा 7 गेल्या होत्या, मागच्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात, तेही एक रन एक्स्ट्रा होती, अभांतरच्या स्वरूपात आल्यात. आणि जो झालेला दबाव, प्रेशर कायम ठेवण्यासाठी कैवल्य आल्यात, पण या प्रेशरमधनं मार्ग काढावा लागेल. अनुज जो आता स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत, याच्यातनं मार्ग काढा आणि आपल्या टीमला त्या थोड्याशा मार्गावरती आणायचं आहे. थोडंसं ब्लाइंडली फटका खेळतात, कारण थोडासा इच्छाशक्ती दाखवण्याची देखील आवश्यकता आहे. लेग बाईसचा इशारा होतोय, कारण फार पूर्वी आपण 2री 3रीला असताना एक धडा होता, इच्छा तेथे मार्ग. थोडीशी इच्छा असेल तर मार्ग सापडेल. देर इज अ व्हील, देर इज अ वे. जसं म्हटलं तर इच्छा असेल तर मार्ग सापडेल, तो शोधण्याचा प्रयत्न वाघरलपाडा टीम करते. चांगली गोलंदाजी करतोय कैवल्य पाटील. शरीर भेदी चेंडू होता, लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव आली. फुल टॉस बॉल आणि पाहिलं तर इम्पॅक्टिंग लाईन, विकेट हिटिंग, फ्लम फ्लम फ्लम, LBW विकेट, विकेट डाऊन, गॉन. मिस जसा केला ना तसा इथून देखील हवा आला होता, बाबा फुलटॉस कसा मिस होऊ शकतो. आणि तो फुलटॉस फक्त मिस नाही केला तर
क्रॉस लाईन खेळला. पंचांचं बोट लगेच वर गेले आणि क्रमांक 3चा फलंदाज तिसरा फलंदाज बाद होतोय. तनू 5 धावांचं योगदान त्यानं दिलेलं होतं आणि तो मात्र माघारी परतला. आराध्य 11 वाघरालपणा टीमसाठी लागलेला हा तिसरा अगदी मोठा धक्का म्हणावा लागला. कैवल्याला लाभलेलं हे दुसरं यश आहे. तसं आपण पुन्हा एकदा रिप्ले बघूया. कैवल्य राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा उजव्या शीटच्या बाहेर जाऊन शपल केलं. त्यांना आत आले आणि त्यानंतर काही बघण्याची गरज नाही. अगदी दूध का दूध पाणी का पाणी. मिडल स्टम्पवरती हा इम्पॅक्ट इन लाईन आणि अगदी मिडल स्टम्पला लागेल योग्य निर्णय पंचांचा आलाय आणि तिसरा गडी बाद झालाय. 10 वरती तिसरा का फलंदाज बाद झालाय. क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी वीरेंद्र. जबरदस्त अंपायरिंग राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि कौतुक करेन चारही अंपायरचं. कैवल्य पाटील काय कन्सिस्टन्सी आहे या गोलंदाजाकडे. जबरदस्त हा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आणि सध्या बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा वीरेंद्र करता हा देखील रायझिंग डिलिव्हरी सरप्राईज केलंय. इथे मात्र प्रश्न विचारला वीरेंद्र या बॅटर करता कैवल्य पाटील कन्सिस्टन्सीचं दुसरं नाव. आणखीन एक डॉट बॉल 10 रन 3 विकेट 3 बॉल. पुढचा पाय थोडासा जो लेग स्टम्पच्या बाहेर जातो थोडासा स्क्वेअर ऑन होतात फटका खेळताना. डॉट बॉल निर्धाव चेंडू. अजून एक आकुटप्याचा चेंडू होता. टॉपेज लागला पाठीमागे भूषण त्याने टिपलाय असेल. क्रमांक 4चा फलंदाज चौथा फलंदाज बाद. थँक्यू. एकाच पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो आकुडब्याच्या चेंडूवरती. जसा हाही प्रकार बघा तो पूल आणि हुक खेळताना कदाचित फ्रंटवूडवरती जाऊ बॅकफूटवरती जाऊ या थोड्याशा द्विधा मनस्थितीमध्ये पाहिलं येतं. कारण ज्यावेळेला तुम्ही पूल आणि हुक करणार ना आय साईड परफेक्ट पाहिजे. लेनला पिक करणं गरजेचं आहे. कदाचित वेग जो आहे ना स्पीड आहे ना त्या वेगाशी तुम्हाला जुळवून घेता येत नाही येत आणि ते कारण आहे एका पाठोपाठ एक विकेट गमावतोय वाघरालपाडा संघ आणि एकामागोमाग एक यश लाभते ते कैवल्य पाटील बंधूंना. क्रमांक आता 7 फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. अक्षय अभय आल्यात आणि अभयवरती जबाबदारी देखील फार मोठी असणार आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद केले ते कैवल्य पाटील यांनी. हाही फटका तसाच आहे. एकाच पद्धतीनं फलंदाज बाद होतात. एकच फटका खेळताना तो पूल आणि हुक तो दोन्ही फटके खेळताना फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय कैवल्य पाटील. या मॅच मध्ये सध्या त्याच्या नावावर 4 विकेट आहे. काय फायपर तो पूर्ण करेल. हाय फाय त्याच्या नावावर होईल का. आणि कैवल्य पाटील ऑन अ हॅट्रिक चान्स. जर हॅट्रिक घेतली तर जितेंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज खास दत्ताली टीम करता लावलंय. आणि जबरदस्त मॅन इन फॉर्म. प्रत्येक गोलंदाजाचं एक स्वप्न असते की त्याच्या करिअरमध्ये एकदा तरी हाय फाय फायपर व्हावं आणि या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये कैवल्य सध्या त्या मार्गावरती आहे. एकतर हॅट्रिक बॉल आणि त्यानंतर हाय फाय फायपर पूर्ण करण्याचा इरादा असेल. पुन्हा एकदा कैवल्य पाटील बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा. ओ यावेळी इम्पॅक्टिंग लाईन फ्रॉम LBW कैवल्य पाटील पहिला असा गोलंदाज या स्पर्धेतला ज्याने हॅट्रिक घेतले आणि टोटल 5 विकेट घेतले. हाय फाय फायपर त्याच्या नावावर जोरदार टाळ्या. जुचंद्र एक्सप्रेस कैवल्य पाटील करता 5 विकेट 2 ओव्हरमध्ये 1 हॅट्रिक. या लोकनेते आमदार चषकामध्ये कैवल्य पाटील नावाची चर्चा सातत्याने केली जाईल.
थँक्यू तुकाराम सर. 5 विकेट घेतल्या, हॅट्रिक घेतले, अनेक सारे रेकॉर्ड ब्रेक. आणि मला वाटते हा मॅच संपल्यानंतर हा जो बॉल आहे ना तो कैवल्य पाटीलला दिला जाईल. जसे कामगिरी राहिलेली आणि दोन्ही गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला की 2 षटका हाताळताना 7 धावा खर्च केल्या आणि 5 विकेट. आणि मागच्या षटकामध्ये तर 2-3 गोष्टी घडल्यात. म्हणजे मागच्या षटकामध्ये जसं दोन्ही गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, एक हॅट्रिक आणि त्यानंतर 4 विकेट एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट प्राप्त केल्यात. अनोखा विक्रम देखील असणार आहेत. हायफाय जसा तुम्ही उल्लेख केला, फायफरचा उल्लेख देखील केला. अशी कामगिरी अगदी स्वप्नवत असते, ड्रीम असतं. जशा पद्धतीनं त्यानं एक फलंदाज लेग बिफोर पहिला फलंदाज जो हॅट्रिक कैवल्य पाटीलने घेतले, त्यांना आकुटप्याचा चेंडू होता, तो पहिला फलंदाज बाद झाला होता आकुटप्याच्या चेंडूवरती. त्यानंतर अजून एक फलंदाज आकुटप्याच्या चेंडूवरती बाद झाला होता. अभय मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दिवेश. आकुटप्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलाय चेंडू, जोपर्यंत लॉंग फील्ड करतील, थ्रो करतील. आता थोडीशी भीती आहे, थोडासा डर है भाई, डर है. ऐसा कहते हैं भाई, डर के आगे जीत है. पण जे मागच्या षटकामध्ये जे हानी झाले की विकेट गेलेत त्याच्यामुळे थोडीशी भीती मनामध्ये आहेत, हानीची भीती मनामध्ये आहेत. 1 धावानी धावफलक पुढे जाईल, स्कोर जाईल ते 11. 6 गडी बाद झाल्यात बॅटिंग करत असताना आराध्य दिलेवर वागरालपाडा संघाचे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये स्वतः या टीमचे ओनर राघवेंद्र चव्हाण स्ट्राईक एंडला. यावेळी मात्र ऑन दी अप चांगला फटका केलाय, ड्राईव्ह केलाय आणि मिड ऑफ वरून चेंडू लॉंग ऑफला जातोय, फिल्डर येईल तिथपर्यंत 1 धाव. टेक्निकल फटका होता, धावा तितक्या नाही परंतु प्रॉमिसिंग. ऑन दी अप 1 रन येते. टीमची धावसंख्या 12 धावा, 6 विकेट. तुम्ही जसा उल्लेख केला टेक्निकल, कदाचित क्रमांक 1, 2, 3, 4 या फलंदाजाकडनं आपण ही खेळी मिस केली. तंत्रशुद्ध खेळणं किंवा बॉलच्या मेरिटवरती खेळणं, अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळणं थोडंसं मिस केलं होतं. हे आता दाखवताना फलंदाज लेगस्टम्पच्या बाहेर आहे. पंच आपला हात थोडेसे मोकळे करतात, सांगतात जास्त बाहेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा. 1 अबांतर धाव ॲड होईल स्कोरमध्ये. स्कोर आहे सध्या 6 गडी बाद 13 धावा. पहिल्या सुरुवातीला मिस केलं होतं. टेक्निकली परफेक्ट खेळणं, फुल पेस ऑफ द बॅट खेळणं, सध्या ती फलंदाजी सुरू आहे. आणि पारितोषिक भरपूर आल्यात कैवल्य पाटील करता. यावेळी पुन्हा एकदा स्ट्रेट फटका खेळलाय, लॉंग ऑफचा फिल्डर लॉंग ऑनला येतोय आणि तिथपर्यंत 1 धाव. भावेशजी पुणेकर, मोहनदादा पाटील यांच्याकडून 500, त्यानंतर जितेंद्र पाटील यांच्याकडून 1000 आणि मयूर म्हात्रे यांच्याकडून 1000. टोटल 2500 रुपयाचा आतापर्यंत मानकरी ठरलाय कैवल्य पाटील. कामगिरी देखील तशी राहिली त्याची. जो पेस केला होता, आखोडप्याचा चेंडू होता, भरपूर संधी होती फलंदाजाला. पण जसं मी म्हटलं की ते ज्यावेळेला विकेट जातात त्यावेळेला मनामध्ये भरपूर काही गोष्टी चालत असतात. फटका खेळावा न खेळावा, वर खेळावा, अलॉंग द ग्राउंड खेळावा, जमीन लगत खेळावा, या सर्व गोष्टी मनामध्ये सुरू आहेत. निर्धाव चेंडू आणि त्या प्रकारची प्रॅक्टिस देखील पाहिजे नाईट बॉल क्रिकेट करता. दिवेश पाटील या संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आणि सध्या काय जबरदस्त गोलंदाजी राहिलाय. प्रत्येक गोलंदाजाचं कौतुक करेल. त्यानंतर आणखीन कॅश प्राईज झालाय प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून देखील 1000 रुपये. म्हणजे आतापर्यंत मागील मॅचमध्ये दर्पण भोईर देखील जास्तीत जास्त दर्पण मात्र मालामाल झाला आणि या मॅचमध्ये कैवल्य पाटील त्याच्या नावावर जास्तीत जास्त पारितोषिक. मोठा फटका खेळायचा आहे, सातत्याने प्रयत्न चालू आहेत, परंतु डॉट बॉलच्या माध्यमातून अनेक बॉल येत आहेत. यावेळी 1 धाव येईल. सातत्याने डॉट बॉल, विकेट याच दृष्टिकोनातून जर पाहिलं ना तर आतापर्यंत टीमची धावसंख्या आहे टोटल धावा 15-4 वर. 4 षटकांचा खेळ संपला. आणि जसं तुम्ही उल्लेख केला मागचे जर ते 12-15 चेंडू जर पाहिले ना तर 12 चेंडूवरती धावा नाही आहेत, रन नाही आहेत. खऱ्या अर्थानं जे कदाचित ग्रीन येलो बॉल ज्या वेळेला बघायचे ना त्याच्याऐवजी रेड थोडेसे जास्त आहेत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती त्या 6 गडी बाद 15 धावा. यानंतरचा मॅच देखील महत्त्वाचा आहे. टिवरी स्पोर्ट्स, टिवरी आणि NCC नारंगी दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करा, दाखल झाल्याची नोंद करा. आणि या इनिंग ब्रेक होईल. पहिल्या इनिंगचा खेळ जसा संपेल तसा आपण टॉस नाणेफेक केली जाणार आहे. तर नाणेफेकीसाठी आपण रेडी राहायचं आहे. टिवरी स्पोर्ट्स, टिवरी, NCC नारंगी दोन्ही टीमनं आपण टॉससाठी रेडी जा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती येते 15. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही बक्षिसांचा देखील वर्षाव झालाय म्हणजे त्या 5 विकेटसाठी 3500 आतापर्यंत आल्यात. पण कदाचित आकडा वरती जाऊ शकतो. 5 विकेटसाठी 5000 पर्यंत आकडा जाऊ शकतो. आणि त्या प्रकारचा खेळ दाखवलाय कैवल्य पाटीलने.
मयूर पाटील यांच्याकडून 1000 रुपये, म्हणजेच टोटल 3500 रुपये आहे. मयूर म्हात्रे असा उल्लेख आमच्यापर्यंत चुकीची माहिती आली होती आणि ती दुरुस्त केले. सध्या 4 ओव्हर 15 धावा 6 विकेट. आराध्य इलेव्हन वाघरालपाडा दत्ताली संघाला 2 वेळा पराभव केलं या संघाने, परंतु या स्पर्धेमध्ये आणि नाईट क्रिकेटमध्ये सध्या पतू पॅकर दत्ताली संघाचा बोलबाल आहे. 6 बॉल शिल्लक आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. इथून या 6 बॉलमध्ये 2 ते 3 मोठे फटके आले ना तर डेफिनेटली एक सन्मानजनक स्थितीमध्ये फायटिंग टोटलपर्यंत पोहोचू शकतो तुकाराम सर. आता जर आपण धावांचा विचार केला तर 16 धावा धावफलकावरती आहेत. अजून किमान 8, 10, 15, 20 जास्तीत जास्त म्हणजे त्या 30च्या आसपास स्कोरबोर्ड. म्हणजे आता इथून कदाचित 50 करणं एक्स्ट्रॉर्डनरी एफर्ट लावावा लागणार, असं नाही की लायक लागणार. तो जर लागला, एक सिक्सर, एक चौकार, व्हाईट बॉलचा इशारा तो जास्त एक्स्ट्रा एफर्ट लावतात का रिलीज ऑफ द डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं आपण चर्चा करतोय वाघरालपाडा टीम, आराध्य इलेव्हन वाघरालपाडा टीम इथून जर त्या 35-40 धावांची अपेक्षा करतोय किंवा 30ची करतोय तर एक स्ट्रोक पाहिजे, एक चौकार. पहिल्या बॉलवरती आला होता, पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर चौकार नाही, त्यानंतर षटकार नाही, किंबहुना 2 धावा देखील नाही आहेत. म्हणून तो मॅच आठवावा लागेल. भावाले बी आणि जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई तिथे देखील लो स्कोरिंग मॅच होता. 12 बॉल 11 धावा डिपेंड झालेल्या आहेत. म्हणून आराध्य इलेव्हन वाघरालपाडा संघाची खासियत आहे तो बॉलिंग अटॅक. 4चे 4 बॉलर अप्रतिम आहेत. सध्या धावा येत आहेत. टीमची धावसंख्या 18. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण अनाऊन्स करणार आहोत, तर दोन्ही टीमनी रेडी राहायचं आहे. होणारा नेक्स्ट मॅच. जसं तुम्ही उल्लेख केला की वाघरालपाडा टीमकडनं चांगले गोलंदाज आहेत, पण त्या गोलंदाजाला ताकद कुठून मिळणार? जेव्हा धावा येणार, रन येणार, स्कोरबोर्डवरती रन येणार, त्यावेळेला ताकद मिळणार. बॅट हातातनं सुटली, त्यानंतर धावच सुटले. पहिला तर बॅट हातातनं सुटली, त्यानंतर धावच सुटले. याच्यामध्ये विकेट गमावला धावाच्या स्वरूपात. फलंदाज होतोय बाद. चेक चेक. थँक्यू डीजे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या, जेणेकरून अगदी वेळेमध्ये टॉस केला जाणार आहे. NCC नारंगी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहत आहोत. चला, 18ला 7 बनलेत आणि मला वाटतं 5 कंप्लीट केलं कैवल्य पाटीलने. एक असा गोलंदाज ज्याने आखाती देशांमध्ये जाऊन क्रिकेट खेळलं. खुल्या गटाच्या अनेक स्पर्धांमध्ये त्याला खेळताना पाहायला मिळालं. विकेट हॅट्रिक आणि विथ 5 एकाच मॅच मध्ये त्याने कंप्लीट केलेलं आपण पाहिलं. धन्यवाद. चला, टिवरी स्पोर्ट टिवरी आणि NCC नारंगी आपण रेडी राहायचं टॉस साठी. नेक्स्ट मॅच. चेंडू क्रमांक 3 कल्पेश भोईर बॉलिंग मार्कवरती. कल्पेशच्या अगेन्स्ट स्ट्रेट फटका खेळायचा होता. लॉंग ऑफला हितेंद्र भोईर आहे. पाती आहे. पातीने सहज सोप्पा झेल टिपला. सॉफ्ट डिसमिसल. आणखीन एक विकेट. विकेट क्रमांक 8. 18 धावा. थँक्यू. कल्पेशने देखील येऊन हा विकेट प्राप्त केलाय. धावा सध्या धावफलकावरती आपण जर पाहिल्या तर 18. 8 गडी बाद 18. एक अजून प्राईज आले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 25च्या आत जर ऑल आउट केला तर आदरणीय सन्माननीय केदारनाथजी अडील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सध्या धावफलकावरती धावा जर बघितल्या तर 19 आहेत. 4.4 षटकांचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. विदिन 25 25च्या आत रोखलं गेलं ते प्राईज आहे. म्हणजे 2 बॉलवरती 2 विकेट हवेत ऑल आउट होण्याकरता. आणि केदारनाथजी पाटील यांच्याकडून पारितोषिक लावले 2000 रुपयाचं. अमित दादा पाटील, दीपेश दादा पाटील, कुणाल दादा पाटील यांचे पिताश्री. ओ, हा बॉल जर पाहिला तर डाऊन द लेग साईड व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. धावा धावफलकावरती 20 धावा. 2 बॉलमध्ये 2 विकेट घ्यायचे आहेत आणि 2000 रुपये घेऊन जायचे आहेत.
आणि 2 चेंडूवरती 5 धावा देखील केल्या तर अजून पुढे जायचं आहे. त्याकरता 25च्या पार जातोय का बघूया. 25च्या पार जातोय का बघूया. 20 धावा सध्या धावफलकावरती आहेत. एक बक्षीस लागलेले आहेत विदिन 25. 25च्या आत. अकुटप्याचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने केला. 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. शेवटचा बॉल बाकी आहे. यानंतरचा होणारा मॅच टिवरी स्पोर्ट्स टिवरी NCC नारंगी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटचा बॉल आहे. धावा आहेत धावफलकावरती 22. अंतिम बॉल कल्पेश भोईर बॉलिंग मार्कवरती जबरदस्त गोलंदाजी करतोय. मोठमोठ्या संघांमध्ये वर्णी लागते या खेळाडूची आणि सध्या चर्चेत असलेलं नाव आहे. पुन्हा एकदा शेवटचा बॉल पाहिला तर व्हाईट बॉलचा सिग्नल म्हणजे अजूनही एक बॉल टाकावा लागेल. टीमची धावसंख्या 23 5 बॉल. जसं तुम्ही उल्लेख केला एक बॉल टाकावा लागेल आणि आकडा तो 23 जवळ चाललाय म्हणजे 25च्या जवळ चाललाय. आता प्रेक्षकांची म्हणजे उत्सुकता त्याच करतायत. आता इथून किती रन होणार माहिती नाही पण 25च्या वर जातोय की आत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. कट केला चेंडू. चाला बॉल लाईन जवळ. शेवटच्या चेंडूवरती या सावकारानं 25 धावांची वेस ओलांडले. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 27. थँक्यू. या आपण टॉस करतो आहोत. टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि त्याच्या अगेन्स्ट NCC नारंगी या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा प्रताप आपण पाहण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळू. चला टॉससाठी NCC नारंगी संघ आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. टॉससाठी प्रताप आणि प्रकाश म्हटल्यानंतर या दोन्ही खेळाडूंचा खेळ टेनिस क्रिकेट विश्वाने जवळून पाहिला आहे. प्रतापला आपण खुल्या गटाच्या विनर स्पोर्ट्स पासून महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. त्याच खेळाडूला आज तुम्ही पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. आदरणीय हरिश्चंद्रजी भोईर साहेब यांना विनंती करूयात. साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. हरिश्चंद्रजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. चला NCC नारंगी संघ कॅप्टन त्वरित देवदत्त कर्णधार NCC नारंगी टीम. चला त्वरित द्या दादा. थोडं पोचा लवकर. मान्यवर वाट पाहत आहेत. NCC नारंगी टीम कॅप्टन आपण या. टॉस करण्यात येत असताना पाहायला मिळेल. पुढचा सामना एका बाजूला टिवरी स्पोर्ट्स टिवरी आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना NCC नारंगी या टीमला आपण पाहत आहोत. दोन्ही टीम कॅप्टन आपण पाहत आहोत. एका बाजूला पत्तू पॅकर्स आणि एका बाजूला बहुजन विकास आघाडी. बहुजन विकास आघाडी इज अ कॉल आणि इथे बहुजन विकास आघाडी आलेला आहे. टॉस जिंकला NCC नारंगी टीमने. साहेब शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. NCC नारंगी गेले अनेक वर्ष क्रिकेटवरती या गावाचा दबदबा राहिला आहे. यावर्षी काही बदल झालेत. स्क्वॉड कसा आहे की काही नवीन चेहरे आम्हाला टीममध्ये पाहायला मिळत आहेत का? नवीन चेहरे आहेत कारण 2 जवळ मॅच चालू आहे तर प्लेअरमध्ये थोडी बदलाव आहे. 2 ठिकाणी तुम्ही आज सामने खेळताय. याकरिता बदल करण्यात आले. तिथे आल्यानंतर इथलं आयोजन कसं वाटलं? आज लोकनेते आणि आमदार चषक तुम्ही पाहिल्यानंतर कसं वाटतंय? फिलिंग्स काय आहेत? फिलिंग तर खूप चांगली आहे कारण गेल्या वर्षी पण आम्ही इकडे खेळलो तर खूप चांगली फिलिंग. NCC नारंगी टीम तुम्ही टॉस जिंकलेला आहात. किती इम्पॉर्टंट होता टॉस आणि प्रथम काय करणार? फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. टॉस महत्वाचा असतो का? हो महत्त्वाचाच होता आता टॉस तर आम्हाला आणि जिंकलो तर खूप चांगलं वाटलं. चला आता फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलात. शुभेच्छा असतील. प्रतापशी चर्चा करूयात. गेले अनेक वर्ष या नावाचा दबदबा क्रिकेट वर्तुळामध्ये नेहमीच राहिला आहे. आज पुन्हा एकदा पाहायला खरं तर जुळचंद्र गाव म्हटलं तर जास्तीचं दूर नाही आहे. इथे या गावामध्ये तुझा खेळ आम्ही सातत्याने पाहिलेला आहे. प्रताप किती मेहनत चालली आहे? प्रॅक्टिस कसं आहे? कसं वाटतंय? यावर्षीचा हंगाम कसं राहिलं आहे? प्रदर्शन तुझ्या बाबतीत मी विचारतोय. स्पेशली तुझ्यासाठी किती चांगलं गेलं? खूपच चांगलं गेलेलं आहे माझ्यासाठी. यावर्षी टचमध्ये आहेस? हो टचमध्ये आहे. पुन्हा एकदा तशीच बॅटिंग पाहायला मिळेल का? आणि काही नवीन चेहरे तुझ्या या संघामध्ये आहेत का? कारण प्रताप आणि प्रकाशचा खेळ आम्ही गेले अनेक वर्ष पाहिलेला आहे. काही नवीन चेहऱ्यांकडे लक्ष दिलेस का तू? हो 5 प्लेअर आम्ही नवीन घेऊन खेळणार आहेत. यावर आता तुला बॅटिंग करायची आहे. कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न राहील? 60+.
जुचंद्र गावाबद्दल एका शब्दात तुला व्यक्त करायचं तर तू काय म्हणशील? जुचंद्र गावाची बांधिलकी आणि एकोपा, आणि त्याच वेळेला तुझ्यासाठी जुचंद्र गाव काय आहे? जुचंद्रा गाव माझाच गाव आहे. चला तर शुभेच्छा आहेत. आता प्रतापला आपण शुभेच्छा देऊयात. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स सेंटर टॉस जिंकलाय एनसीसी नारंगी टीमने. दे वेन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. या समालोचन कक्षाकडे वळूयात. दोन मातबर समालोचक. खरं तर उत्कृष्ट गोलंदाजी त्यांनी केली आहे, कारण धावा रोखल्या गेल्यात. या रन चेसमध्ये काय घडतं काय बिघडतं, अक्षयजी साटम सर आणि तुकारामजी मांगेला सर यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद. आपण मॅचच्या दिशेने जाऊया. जसं दोन्ही कॅप्टनची ज्यावेळेला जयजी भोसले यांनी चर्चा केली की काही नवीन खेळाडूंना संधी या स्पर्धेच्या निमित्तानं मिळणार आहे. बघूया त्यांचाही खेळ आपण पुढच्या सामन्यामध्ये पाहणार. पण तुर्तास या चालू सामन्याच्या दिशेत जाऊया, जिथे 27 धावा झाल्यात. 28 धावांचा पाठलाग करायचा. टोटल बडा नाही आहे, लेकिन बॅटल बडा हो सकता है. लवकर विकेट आले, अर्ली स्ट्राईक केलं तर हा मॅच देखील रंगतदार होऊ शकतो. मॅचला होते सुरुवात. आता आलेला चेंडू होता, पाय लागला, धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. सिली पॉइंटला चेंडू लागतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. धाव नाही आहेत. सध्या जितेश बंधू आणि दीपेश, जितेश आणि दीपेश नेहमीच या जोडीला आपण पाहिलेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी अवनीश सध्यालाय. मी म्हटलं टोटल बडा नाही आहे, टोटल मोठं नाही आहे, पण हा टोटल देखील आमच्यासाठी पुरेसा आहे. अशी गोलंदाजी टीमला, वाघरालपाडा टीमला करायची आहे. आणि त्या प्रकारचा बॉलिंग अटॅक आहे. अवनीश या संघाचा महत्वाचा गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज. परंतु यावेळी मात्र पुलचा फटका खेळलाय. डीपमध्ये बॉल निघून जाते मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि तिथे फिल्डर येईल तिथपर्यंत 2 धावा. जितेश पाटील बंधू भरपूर साऱ्या टुर्नामेंट या हंगामामध्ये खेळलेला नाही आहे. जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा तेव्हा आतिषबाजी केलंय या खेळाडूने. दीपेश, दोन्ही बॅटरचा विचार केला तर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये या दोघांच्याहून दुसरे तिसरे कोणतेही खेळाडू नाही. इतके जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटमध्ये एक्सपर्ट असले हे 2 बॅटर आहेत. नाही, फार पूर्वी म्हणजे जुचेंद्र गाव यासाठी ओळखलं जातं. म्हणजे फार पूर्वी जेव्हा आम्ही खेळलो त्यावेळेला एका बाजूला संजय आणि दुसऱ्या बाजूला पहिलं निलेश, ही जी जोडी होती. निलेश मात्रे आणि संजय पाटीलची जी जोडी होती ना, ती आम्ही पाहिले. म्हणजे जुचेंद्र टीमकडनं करताना बेस्ट पेअर होता रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. तर आता त्याच जोडीसारखी जोडी आहे जितेश आणि दीपेश, जितेश स्ट्रायकर एंडला. तर त्या जोडीचा खेळ पाहिला. जसा प्रतापचा देखील उल्लेख केला, त्यानेही म्हटलं होतं गाव अप्लाय करणं फार क्रिकेट प्रतापनं जुचेंद्रच्या टीमकडनं देखील खेळलेलं आहे. हे वेगळे बॉन्डिंग आहे. प्रत्येक वेळेला आपण जुचेंद्रचा ज्यावेळेला उल्लेख करतो ना, तर प्रत्येक खेळाडूची, प्रत्येक संघाची एक बांधिलकी राहिलेली आहे. या गावाशी, या खेळाडूंशी, या खेळाची, या मैदानाची एक वेगळी बांधिलकी नेहमीच जोपासलेली आहेत. स्वीप करायचं होतं, चेंडूला अपील जरूर झालंय. श्रीपॉइंटला चेंडू राहतोय. लेग बाईचा इशारा. एक धाव या चेंडूवरती पूर्ण टिचून मारा होतोय. एक एक निर्धाव चेंडू, एक एक डॉट बॉल. कदाचित समीकरण बिघडेल, पण दबाव कधी येणार, प्रेशर कधी येणार आणि वाघरालपाडा टीम मॅचमध्ये कधी येणार, ज्यावेळेला विकेट येणार. विकेट येणार तर मॅचमध्ये इन होणार. आणि त्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. चांगली फिल्डिंग, विकेट. आणि इथे अवनीश, बघूया कशा प्रकारचा स्पेल हाताळेल. बॉलिंग मार्कवरती अवनीश. स्ट्राईक एंडला दीपेश पाटील. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. इनफिल्डला खेळलाय. गॅपमध्ये फटका जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपेश पाटीलच्या बॅटमधून येतोय रन मशीन, चौकार. थँक्यू. दीपेशची खेळीच अशी आहे. बिटवीन द गॅप्स खेळणं, गॅप शोधणं नेहमीच त्याच्या खेळीचं वैशिष्ट्य राहिलेले आहेत. आणि तसाच एक चौकार दीपेश बॅटमधनं. पायावरती चेंडू आला. अपील. पंचांचं बोट वर. विकेट पाहिजे होता तो विकेट. फलंदाज बाद. LBW, लेग बिफोर द विकेट. बाद होत असताना दीपेश पाटील 2 चेंडूमध्ये 4 धावा करत इथे बाद झालाय. चांगला चेंडू अवनीशच्या माध्यमातून. आणि इथे मात्र इम्पॅक्ट जर पाहिला, लाईन जर पाहिली, विकेटवरती येताना ॲक्युरेट डिसिजन पंचांकडून. फ्लम LBW. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये आलाय सर्वाधिक मालिकावीर जुचंद्र नगरीमधला मिस्टर मालिकावीर.
हितेंद्र भोईर पाती आपण पाहतोय. अनेक सारे टुर्नामेंट गाजवलेत आणि सध्या चांगल्या टचमध्ये आहे हा खेळाडू. म्हणजे काही वेळेला आपण सांगतो ना बाबा सिरियल किलर, तसा सिरीज किलर आहे. भरपूर सिरीज ज्याच्या नावावरती आहेत ना, मालिकावीरचा जसं तुम्ही उल्लेख केला, आणि ते साधं सुद्धा नाही, प्रचंड मेहनत आहे त्याच्या मागे. प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये बहरलेला खेळ आपण हितेंद्र भोईरचा पाहिलाय. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतोय बहुजन विकास आघाडी महिला कार्यकर्त्या आदरणीय सन्माननीय अर्चनाताई पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. या ठिकाणी विलीनजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान अर्चनाताई पाटील यांचा केला जातोय. बहुजन विकास आघाडी महिला कार्यकर्त्या आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण आलात, आम्ही आपल्या आभारी आहोत. धन्यवाद. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. अवनीश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये. एक विकेट घेतला हितेंद्र भोईर करता अवनीश. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. पॉवर प्ले. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. चांगली गोलंदाजी राहिली अवनीशची. मोठा फटका खेळायचा होता. चिप शॉट आहे. फटका पसलाय. विशाल आलाय आणि इथे मिड ऑफला हा झेल टिपलाय. पाती आला आणि पाती तसाच बाहेर गेलाय. बॅक टू द पविलियन. 2 विकेट 7 धावा. म्हणून सांगितले तुकाराम सर की हा मॅच छोटा टोटल अच्छा बॅटल. विकेट घ्यायचे, डॉट बॉल घ्यायचा आहे आणि इथे आराध्य एलेन वाघरालपाडा संघाला या मॅच मध्ये बनून राहायचंय. म्हणून मॅच बनवलाय अवनीशने. थँक्यू. एक उल्लेख तुम्ही केला, हा चिप शॉट होता की बाबा चेक शॉट होता? आपला फटका चेक करत होते का? बघा, फटका पूर्ण नाही केला, पूर्ण कमिट नाही झाले, थोडंसं दुरून खेळलं होतं. चिप स्टॉक होता की चेक स्टॉक होता? पण बाया एक जसा विकेट पाहिजे होता वाघरालपाडा टीमला आलाय. कंपॅरिझन पाहिलं ना तर काही गोष्टी लक्षात येईल. पहिल्या षटकामध्ये काही गोष्टी विशाल देखील सांगतात भोईर की सिमिलर झाल्यात. पहिल्या षटकामध्ये तिथे एक चौकार आला होता, इथे एक चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये 7 धावा तिथे होत्या, 7 धावा इथे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये तिथे 1 विकेट होता, इथे 2 विकेट आल्यात. वाघरालपाडा टीम कमबॅक तेही करणं जाणतात या मॅचमध्ये एकणं, पण फक्त नुसतं कमबॅक नाही आहे, तुमच्या गोलंदाजाला थोडंसं फाईट बॅक करावं लागणार आहे, तर आपली टीम सांगेल बाबा एक कमबॅक आहे आणि आपल्या टीमसाठी वेलकम बॅक आहे. पहिलं षटक संपले, धावा आहेत धापलकावरती 7. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जितेश आणि कैवल्य, तुम्ही उल्लेख केला होता, 2 बंधू, एका बाजूला कैवल्य पाटील, दुसऱ्या बाजूला जितेश पाटील, 2 बंधू या नावाने ही जोडी मैदानावरती आहेत आणि गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत वीरेंद्र. वाघरालपाडा एक्सप्रेस आणि सध्या बॉलिंग मार्क वरती आलाय विकेट टेकर गोलंदाज. पाहूया वीरेंद्र. पहिला बॉल ओ यावेळी मात्र स्लॅश केलाय. अप्रतिम फटका, बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि इथे पॉइंट क्षेत्रामध्ये स्लॅश केलेला स्क्वेअर कटचा चौकार. थँक्यू. थोडंसं लेट खेळलं बघा, लेट खेळला. पहिला येऊन दिलं चेंडूला आणि त्यानं लेट खेळल्यामुळे काय झालं, तो बॅकवर्ड पॉईंटचा आणि गली क्षेत्रातला क्षेत्ररक्षक होता ना, तो काही जास्त करू शकला नाही. बघा, थोडंसं लेट खेळलं होतं आणि त्याच्या डोक्यावरनं अगदी मोक्याच्या क्षणी चौकार. बॉलिंग स्वीप खेळायचं होतं चेंडूला. ज्यावेळेला वेशीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, पहिल्या चेंडूवरती चौकार. वीरेंद्रनं विदिन द स्टंप जाण्याचा प्रयत्न केला होता. मागचा चेंडू ज्या वेगाचा कदाचित वीरेंद्रला जास्त फायदा होऊ शकला असता, त्याच वेगाचा फायदा जितेंद्रने केला होता. हा चेंडू बघा उजव्या वेशीच्या बाहेर थोडासा जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फेवरेट फटका आहे बंधूचा आणि इथे हुक केलाय पाठीमागे. फाईन लेगला चेंडू निघून जातोय. जितेश बंधूच्या बॅट मधून येते लोकनेते आमदार चषक, दमदार चौकार. थँक्यू. खराब गोलंदाजी, आकूट टप्प्याची गोलंदाजी होतीये, खराब. दुसऱ्या बाजूला पथू पॅकर्स टीमला यश का लाभलं? पहिलं षटक कैवल्य बांधूचं, त्यानंतर दुसरं षटक त्या बाजूला निखिलनं हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये फक्त 2 धावा केल्या होत्या, 2 धावा दिल्या होत्या, त्याच्यामुळे ते यश लाभलं होतं. पायावरचा चेंडू होता, त्यावेळेला लेनला पिक केला आणि फ्लिक केलं, पाठवलं स्क्वेअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. या षटकामध्ये आलेला हा 3रा चौकार.
थँक्यू. म्हणून सांगितलं की जितेश पाटील या हंगामामध्ये कमी टुर्नामेंट केलाय, परंतु जेव्हा जेव्हा खेळलाय तेव्हा तेव्हा तो बरसलाय. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि याही मॅचमध्ये सध्या या ओव्हरमध्ये त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. पुन्हा एकदा फॉलिंग स्वीप करायचा होता. फेवरेट फटका आहे असे जर पाहिले तर अनेक वेळा षटकार त्याने ठोकलेत. 6 बॉल 6 षटकाराचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. सध्या त्याच्या बॅटमधून जर पाहिलं ना तर 14 धावा आतापर्यंत येतात. टीमची धावसंख्या आहे 19 धावा. 5 बॉल 19 बॉलमध्ये 9 धावेंची गरज. सामना जर आपण पाहिला तर एकतर्फी सामना आहे, पण काही स्ट्रोक चेकही केले जातात. त्याचा फॉलिंग स्वीपचा उल्लेख तुम्ही केला होता. तो फटका खेळण्याचा प्रयत्न जितेश बंधूनं केलाय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. चेंडूला जबरदस्त कव्हर रिझर्व्हमध्ये फील्ड केलं जातील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 8 धावांची आवश्यकता आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 2-0-20. थँक्यू. जी कहाणी पहिल्या षटकामध्ये अगदी समांतर दिसत होती, दुसऱ्या षटकामध्ये बदल झालाय. कारण त्या बाजूला जर पाहिलं तर 9 धावा होत्या, 2 गडी बाद. इथे 20 धावा आहेत, 2 गडी बाद. त्याला कारण आहे जितेश पाटील बंधूनं केलेले आक्रमण करणं. नेहमीच असं म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम पर्याय आहे आणि तो करायतीत पर्याय जितेश पाटील बंधूनं निवडलाय. मागच्या षटकामध्ये आलेले 3 चौकार धावसंख्येला जवळ नेण्याचा प्रयत्न या टीम करतोय. सध्या 18 चेंडू आहेत आणि 8 धावांची आवश्यकता. 18 बॉल 8ची गरज. 11 धावा देखील डिपेंड झाल्यात 12 बॉलमध्ये. त्या प्रकारची गोलंदाजी होईल का, त्या प्रकारची फिल्डिंग होईल का? आराध्य एलन वाघरालपाडा संघाच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. सध्या जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून धावा येत आहेत, चौकार येत आहेत आणि सध्याच्या घडीला जबरदस्त बॅटिंग. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा अवनीशला बोलवलंय. काय कैवल्य पाटीलने जे काम केलं ना ते अवनीश करेल का? आपल्या सेकंड स्पेलमध्ये 5 विकेट कैवल्य पाटीलने हॅट्रिक घेतली. 5 पर हाय 5 आणि सध्या कैवल्य पाटीलची चर्चा. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा लेट खेळला, परंतु गॅपमध्ये इनफिल्डला खेळत असताना फिल्डर जातोय तिथपर्यंत. डीपमध्ये कव्हर पॉइंटला बॉल निघून जातोय. सध्या 2 धावा. जबरदस्त बॅटिंग जितेश पाटील बंधूच्या माध्यमातून. सामना एकतर्फी झालाय, त्याचं कारण आहे जितेश पाटीलची फलंदाजी आणि एकंदरीत 17 बॉल 6ची गरज. 17 चेंडू 6 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही विश्लेषण केलं दोन्ही बंधूंची कामगिरी, कैवल्य बंधूंची गोलंदाजीमध्ये आणि जितेश बंधूची बॅटिंगमध्ये, या दोघांची कामगिरी आहे. आता आपला अजून एक आवडता फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट गमावलाय. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकांना टिपला झेल. एक चांगली खेळी संपुष्टात आले. जितेश बंधू टिपार्स बाद. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग केली. 17 धावांचं योगदान. स्विचिटचा फटका खेळायचा होता, बॅटची एज लागली आणि पंचांकडे पाहिलं देखील नाही. त्याच्या आधीच तो निघून गेला. याला बोलतात ग्रेट स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती. जितेश पाटील याच्या बॅटमधून 17 धावा आलाय. तो बाद झाल्यानंतर मार्मिकला संधी दिलंय आणि बघूया संधीचं सोनं तो करेल का? चान्स आहे. दत्ताळी संघाकडे फुल साईड बॅटिंग लाईनअप आहे, होम पिच आहे आणि या पंचकृषीतील एक दादा संघ म्हणून ओळखला जाणारा संघ आहे. अनेक टुर्नामेंट पाहिल्या तर या मैदानावरती अधिराज्य गाजवलंय. पुढचा मॅच देखील फार महत्त्वाचा आहे. NCC नारंगी मागील वर्षी रनरअप होता या स्पर्धेचा आणि तोही संघ या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. परंतु समोर आहे टिवरी स्पोर्ट टिवरी, मोठमोठ्या संघांना पराभव करणारा हा संघ. नेक्स्ट मॅच देखील हाय व्होल्टेजपणा त्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. विकेट घेतल्यानंतर अवनीश कॉन्फिडन्स वाढलाय. बघूया आता मार्मिकला सध्या मैदानाच्या आतमध्ये बोलवलंय. आल्यास मार्मिकने स्वॅग से स्वागत. खेल खल्लास, स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त बॅटिंग, 6
थँक्यू. पतुबाईकर दत्ताळी संघ या ठिकाणी आरामात हा मॅच जिंकला आणि आयोजकांचा वेळ देखील वाचवल्याबद्दल आपला आभारी आहोत. थँक्यू. आराध्यलन वाघरालपाडा संघ या स्पर्धेत आपण सहभागी झाल्याबद्दल आपलं देखील मनापासून आभारी आहोत. मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ऑनली मिस्टर ब्रँडेड जुचंद्र एक्सप्रेस कैवल्य पाटील. हॅट्रिक विथ फायपर. जबरदस्त गोलंदाजी राहिलंय. 2 ओव्हरमध्ये 5 विकेट आणि 1 हॅट्रिक या गोलंदाजच्या नावावर आहे आणि सध्या लोकनेते आमदार चषकामधला पहिला असा गोलंदाज ज्याने 5 विकेट आणि हॅट्रिक देखील घेतले. तर कैवल्य पाटील आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता. त्याच्याकरता पारितोषिक देखील आहेत. जितेंद्र पाटील यांच्याकडून 1000, भावेशजी पुणेकर, मोहनदादा पाटील यांच्याकडून 500, त्यानंतर प्रथमेश कन्हैया भोईर यांच्याकडून 1000 असं टोटल पारितोषिक त्या ठिकाणी दिलं जाईल. हे ॲनालिसिस पाहू शकता. पहिल्या मॅचची इनिंग जर पाहिली, पहिला विकेट लेग बिफोर द विकेट कैवल्य पाटीलची गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. त्यानंतर हा दुसरा विकेट शॉर्ट आर्म पुल करायचा होता, मिस टायमिंग फटका, तिथे देखील कॅच आउट विकेट गेला. त्यानंतर तिसरा विकेट देखील आपण पाहतोय ऑन स्क्रीन. हुकचा फटका खेळायचा होता, ब्लाइंडली स्ट्रोक होता आणि इथे देखील विकेट गेला. सलग तिसरा विकेट आपण पाहिला. हा चौथा विकेट, सलगचा पायावरचा बॉल, LBW विकेट आणि 4 विकेट हॅट्रिक बॉल देखील आपण पाहिला. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर आदरणीय सन्माननीय दिवेशजी भोईर साहेबांना विनंती करतो यायचं आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. कैवल्य पाटील आहे मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि खऱ्या अर्थानं आकर्षक टी शर्ट दिली जाते. मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात ब्रँडेड स्पोर्टचे ऑनर आहेत कैवल्य पाटील आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचे हिरो राहिले आहेत. 5 कंप्लीट केलं, हॅट्रिक घेतली आणि यानंतर आपण आकर्षक ट्रॉफी देखील देतोय. मी दिवेशजी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. कैवल्य पाटील यांच्यासोबत आपण थोडीशी चर्चा करतोय. तर या स्पर्धेमध्ये 5 कंप्लीट केलं, विकेट हॅट्रिक घेतली, घरच्या मैदानावरती खेळतोयस आणि खऱ्या अर्थानं या मैदानाचा भरपूर जास्त अनुभव आहे. काय म्हणशील, ज्या पद्धतीने विकेटवरती तुला साथ मिळाली, अंडर फ्लड लाईट खेळताना कसा अनुभव राहिला? माझी गोलंदाजी अंडर फ्लड लाईट नेहमीच चांगली होते. असं नाही की म्हणजे मार पडतो, पण नेहमीच अंडर फ्लड लाईट माझा परफॉर्मन्स चांगला होतोय. घरचं आयोजन आहे, स्वतःच्या संघाचं आयोजन आहे, आयोजनाची जबाबदारी आणि तदनंतर मैदानावरती क्रिकेट खेळणं, खरं तर भरपूर साऱ्या जबाबदारी असतात. कशा पद्धतीने ही जबाबदारी तू पार पडली, काय म्हणशील? कारण आयोजन कमिटीमध्ये देखील तू आहेस आणि ॲज अ क्रिकेटर म्हणून देखील तुम्हाला मैदानावरती रोल अदा करावा लागतो, काय म्हणशील? दत्ताळी स्पोर्ट्सचा माझ्यावर भरोसा आहे. मी त्यांचा लीडचा बॉलर आहे. तर थोडं म्हणजे मला थोडी मेहनत करावी लागते फर्स्ट ओव्हर टाकताना आणि मला ते त्यांचा भरपूर सपोर्ट असतो. आणि प्रथमेशबद्दल बोलायचं तर त्यांनी ही नो डोनेशन घेऊन टुर्नामेंट दरवर्षी करतोय. त्याचं म्हणजे त्याला खूप म्हणजे प्रतिसाद या सगळ्या मुलांचा असतो. त्याचा मी खूप आभारी मानतो. शेवटचा प्रश्न असेल, सेकंड मॅचमध्ये द ग्रेट मराठा हा संघ तुमच्या विरोधात खेळणार आहे. त्या संघामध्ये देखील तुला खेळताना मी पाहिलं आहे आणि एकंदरीत आपण जेव्हा गावातल्या संघासोबत खेळतो ना तेव्हा चॅलेंज असतं. कशा पद्धतीने तो चॅलेंज तुझ्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल? सर्वप्रथम त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतोय की आणि धन्यवाद करतोय की त्यांनी मला खेळायची संधी देतात त्यांच्या टीममध्ये. आणि कॉंग्रॅच्युलेशन त्यांचा आधी की त्यांनी ह्या टुर्नामेंटमध्ये रवी वाघमारे असो, राकेश असो आणि दर्पण ह्यांनी चांगला परफॉर्मन्स करून त्यांना म्हणजे ही मॅच जिंकून दिली. त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तर नक्कीच भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी कॅश प्राईज दिले जाते प्रथमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून. भावेशजी पुणेकर आणि मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राईज 500 रुपयाचं कॅश प्राईज मोहनदादा पाटील आणि भावेशजी पुणेकर यांच्या माध्यमातून दिलं जातं. हा होता कैवल्य पाटील आणि तो राहिला मॅन ऑफ द मॅचचा हिरो. काय जबरदस्त गोलंदाजी केली. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक कैवल्य पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि फायपर देखील आणि तो राहिला होता मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये. धन्यवाद. दर्पण म्हात्रे आपण देखील यायचं आहे. दर्पण म्हात्रे आपल्यासाठी पारितोषिक आहे कारण